नमस्कार. भारतात ना शिक्षणाच्या क्षेत्रात एक खूप मोठी एक नवी गोष्ट घडतीये. देशभरातल्या आपल्या सरकारी शाळांचं रुपडं पालटून त्यांना अगदी भविष्यासाठी तयार करण्याची एक जबरदस्त योजना आकार घेतीये. आणि हे बघा, ही काही फक्त एक योजना नाहीये, ही तर एक प्रकारची शैक्षणिक क्रांतीच म्हणावी लागेल. तर आज आपण याच बदलाची संपूर्ण रूपरेषा समजून घेणार आहोत. तर ह्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया, म्हणजेच PM श्री. आणि तिचं ध्येय आहे ना अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. काय तर 21व्या शतकासाठी जी काही कौशल्य लागतील त्या सगळ्यांनी सुसज्ज, सर्वांगीण आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवणं. म्हणजे बघा, ही फक्त शाळांच्या भिंती किंवा इमारती बदलण्याची गोष्ट नाहीये, तर थेट पुढच्या पिढ्या घडवण्याची ही एक मोठी योजना आहे. चला, मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी उगवत्या भारतासाठी शाळा ही संकल्पना काय आहे ते बघूया. मग एका शाळेची गोष्ट ऐकू. त्यानंतर वर्गापलीकडच्या शिक्षणाबद्दल बोलू. उद्यासाठी कोणती कौशल्य गरजेची आहेत ते समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्यात समाजाचा सहभाग किती महत्वाचा आहे हे पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. उगवत्या भारतासाठी शाळा ही राष्ट्रीय संकल्पना नेमकी आहे तरी काय, आणि तिचा देशभरातल्या शिक्षणावर काय परिणाम होणार आहे हेच आपण आता समजून घेऊ. तर बघा, PM श्री ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या आपल्या सरकारी शाळा आहेत ना त्यांना अपग्रेड करायचं आणि अशा आदर्श संस्थांमध्ये बदलायचं की त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची सगळी तत्त्व प्रत्यक्षात उतरवतील. म्हणजे या शाळा देशभरातल्या इतर शाळांसाठी एक मॉडेल, एक दीपस्तंभ बनतील. ठीक आहे, संकल्पना तर खूप छान आहे, पण ही कागदावरून प्रत्यक्षात कशी उतरते, बरोबर? हेच पाहण्यासाठी आपण आता एका शाळेची गोष्ट पाहणार आहोत. एक अशी शाळा जी या बदलाचं एक जिवंत धडधडतं उदाहरण बनलीय. ही शाळा आहे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमधली पांडुबापू माळी म्युनिसिपल हायस्कूल. आणि हो, याच शाळेच्या माध्यमातनं आपण PM श्री योजनेमुळे होणारा बदल प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. शाळेचा हा भव्य आणि प्रशस्त परिसर बघा जरा. हे पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की इथे फक्त शिक्षण देण्यावर भर नाहीये, तर शिकण्यासाठी एक उत्तम, पोषक वातावरण कसं निर्माण होईल यावर जास्त लक्ष दिलं गेलं आहे. प्रत्येक संस्थेची एक स्वतःची ओळख असते नाही का? तशीच या शाळेची ओळख आहे तिचं हे बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य, तमसो मा ज्योतिर्गमय. याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहितीये, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. खरं तर शिक्षणाचं सगळं सार याच एका वाक्यात सामावलेलं आहे. आता शिक्षण म्हणजे काही फक्त 4 भिंती आणि एक फळा नाही, ते वर्गाच्या खूप पलीकडे असतं. चला तर मग पाहूया, ही शाळा मुलामुलींची सर्जनशीलता आणि त्यांचं आरोग्य जपण्यासाठी वर्गाच्या बाहेर काय काय करते. वा, संस्कृतीत विविधता पण मनामनात एकता, हे एकच घोषवाक्य शाळेच्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सार सांगून जातं. म्हणजे आपल्या भारताची जी विविधता आहे ती साजरी करायची, पण त्याच वेळी एकतेचा संदेश द्यायचा. किती सुंदर विचार आहे हा. आणि इथे बघा, हे चित्र अगदी स्पष्टपणे दाखवतंय की एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षक कसे एकत्र येऊन ही सांस्कृतिक विविधता साजरी करतायत. हे फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नाहीयेत, तर हे एक एकतेचे प्रत्यक्ष धडे आहेत. सांस्कृतिक विकास तर आहेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष दिलं जाते, खास करून मुलींचा स्वसंरक्षण प्रशिक्षणावर. आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे, बी अलर्ट, बी ब्रेव्ह, बी यू. म्हणजे सावध रहा, धाडसी बना आणि स्वतःची ओळख जपा. हे फक्त सुरक्षेपुरतं नाही, तर आत्मविश्वास वाढवण्याबद्दलही आहे. म्हणूनच स्वसंरक्षण आणि शारीरिक स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींचं प्रशिक्षण आता शाळेच्या अभ्यासक्रमाचाच एक महत्त्वाचा भाग बनलाय. याचा थेट फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यास खूप मोठी मदत होते. बरं, शारीरिक आणि सांस्कृतिक विकास तर झाला, पण या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणं. चला मग आता आपण अशा काही कौशल्यांवर लक्ष देऊया जी त्यांना उद्याच्या जगासाठी सज्ज करतील. आता बघा, 21व्या शतकात शिकायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञान हे लागणारच. हा स्मार्ट बोर्ड त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अशा साधनांमुळे काय होतं तर शिकणं अधिक सोपं, इंटरेस्टिंग आणि आकर्षक बनतं. तंत्रज्ञानाबरोबरच करिअर मार्गदर्शनावरही तितकाच भर दिला जातोय. आणि त्याचं घोषवाक्य तर बघा किती प्रेरणादायी आहे, स्वप्नांना दिशा, करिअरला दिशा.
याचा सरळ अर्थ आहे की फक्त स्वप्न बघू नका, तर ती पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गही आम्ही दाखवू. हे बघा, इथे एक करिअर मार्गदर्शन सत्र सुरू आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातल्या वाटांबद्दल थेट मार्गदर्शन मिळतं. हे एक प्रकारे त्यांच्या स्वप्नांना आणि वास्तवातल्या करिअरला जोडणारा एक पूल बांधण्यासारखंच आहे, नाही का? तर मग या सगळ्याचा सार काय? तर पीएम श्री शाळा फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नाहीयेत. त्या चिकित्सक विचार म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, अनुभवातून शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिकत्वाची आणि संविधानाची मूल्य रुजवण्यावर भर देतात. थोडक्यात हे फक्त शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांना आयुष्यासाठी तयार करण्याची एक प्रक्रिया आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शिक्षणातला इतका मोठा बदल फक्त विद्यार्थी आणि शिक्षक मिळून नाही घडवू शकत. नाहीच. त्यासाठी लागतो संपूर्ण समाजाचा सहभाग, आणि हाच या योजनेचा एक खूप महत्त्वाचा पैलू आहे. या यशामागेनं 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला, शिक्षकांची क्षमता वाढवणं. दुसरा, पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून घरात आणि शाळेत एक संवाद साधणं. आणि तिसरा, या सगळ्याला समाजाच्या सक्रिय सहभागाची जोड देणं. जेव्हा हे 3ही एकत्र येतात तेव्हा शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने मजबूत होतो. आणि शिक्षकांच्या सक्षमीकरणावर भर देताना हा विचार किती छान आहे बघा. सशक्त शिक्षक, समृद्ध विद्यार्थी. एकदम सरळ आहे. जेव्हा शिक्षक एम्पावर्ड म्हणजे सक्षम आणि प्रशिक्षित असतात तेव्हाच तर विद्यार्थी समृद्ध होणार, बरोबर? या चित्रात एक शिक्षक संमेलनाला संबोधित करत आहेत. हे चित्र आपल्याला शिक्षक नेतृत्व आणि प्रशिक्षणाचं महत्त्व दाखवतं. कारण शिक्षक फक्त शिकवत नाहीत तर ते नेतृत्वही करतात. म्हणजे अंतिम ध्येय काय आहे? तर एक सकारात्मक चक्र निर्माण करणं. कसं? तर सशक्त शिक्षक, उत्साहाने सहभागी होणारे पालक आणि पाठिंबा देणारा समाज हे सगळे मिळून विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी एक सर्वोत्तम वातावरण तयार करतात. आणि मला वाटतं पीएम श्री योजनेचं हेच खरं यश आहे. हा सगळा बदल पाहिल्यानंतर एक प्रश्न मात्र नक्कीच मनात येतो की आजच्या काळात शाळेने असं कोणतं एक सर्वात महत्त्वाचं कौशल्य शिकवायला हवं? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.